ती साध्या सोप्या पद्धतीने गावरान स्टाईल अंडा करी कशी करायची ते बघणार. अगदी साधी सोपी रेसिपी स्टेप बाय स्टेप मी इथं व्हिडिओ शेअर केलेला आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात आधी कुकरमध्ये मी 2 ग्लास पाणी ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये 3 अंडे टाकायचे आणि हे अंडे आपल्याला शिजवून घ्यायचेत. तर पाणी उकळलेलं आहे, त्याच्यानंतर कुकरचं टोपण लावते. गॅस मिडियमवरती करूया आणि याचे 2 शिट्ट्या करून घ्यायच्यात. तर या ठिकाणी 2 शिट्ट्या झाल्यावरती कुकर थंड झाला आहे, तर हे अंडे साईडला काढून घेऊया. अंडे पण थंड झालेले आहेत. वरचं जे टर्पल असतं ते काढून घ्यायचं आहे. जे काही साहित्य लागतं ते पण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, नक्की चेक करा, म्हणजे तुम्हाला रेसिपी करताना इझी जाईल. तर सर्व अंड्याचं इथं वरचं टर्पल काढून झालेलं आहे. चाकूच्या साहाय्याने अशा प्रकारे चीर पाडायचेत, म्हणजे काय होतं, त्याचा जो रस्सा असतो किंवा ग्रेव्ही असती ती आतपर्यंत जाती. तर आपण मसाला तयार करण्यासाठी कढई ठेवली आहे. त्याच्यामध्ये 2 मीडियम साईजचे कांदे उभे पातळ चिरून लालसर रंग येईपर्यंत परतून घेतलंय. याच्यामध्येच 2 टोमॅटो घेतलेले आहेत उभे काप करून, त्याचा पण थोडंसं कच्चापणा जाईपर्यंत भाजून घ्यायचंय आणि आता हे थंड करून घेऊया. तर या ठिकाणी कांदा टोमॅटो थंड झालेला आहे, हे मिक्सरच्या जारमध्ये टाकते. त्याच्यानंतर या ठिकाणी मी इथं आलं घेतलेलं आहे. 1 इंच आलंचे बारीक असे काप करून घेतलेले आहेत. 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि अर्धी वाटी कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली, ते पण टाकते. मिक्सरचं टोपण लावूया आणि थोडंसं जाडसर असं वाटून घ्यायचंय. तर मी इथं पाण्याचा वापर न करता थोडंसं जाडसर वाटून घेतलंय. तर आता फोडणी द्यायला घेऊया. फोडणीसाठी कढई ठेवली आहे. त्याच्यामध्ये 2 मोठ्या चमच्याने तेल टाकलंय. तेल गरम झालं की यामध्ये 1 तमालपत्री टाकायचे. तुम्हाला हवा असेल तर इतर खडे मसाले सुद्धा वापरू शकता. याच्यामध्येच जे आपण बारीक केलेला मसाला आहे तो टाकायचा आहे. एखादा मिनिटभर परतून घ्यायचं आहे, म्हणजे यामधला जो कच्चापणा आहे तो निघून जाईल. तर मसाला परतला गेला की 1.5 चमचा मी इथं काळा तिखट घेतलेला आहे. याच्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट चवीनुसार घ्यायचं आहे. गरम मसाला 1 चमचा. त्याच्यानंतर अगदी थोडीशी चिमूटभर हळद घेतली, ती टाकते. ती टाकलं की यामध्येच 1 चमचा मीठ घेतलेला आहे, म्हणजे चवीनुसार मिठाचा वापर करायचा आहे आणि परत एकदा एखादा मिनिटभर परतून घ्यायचं आहे, जोपर्यंत ह्या मसाल्याला कलर सुटत नाही किंवा तेल सुटत नाही तोपर्यंत हे मसाला परतून घेतला आहे. टोटल मी इथं 2 ग्लास गरम पाण्याचा वापर करणार आहे. त्यातलं अर्धा ग्लास गरम पाणी आत्ता वापरलेलं आहे. अर्धा ग्लास पाणी टाकल्यावर प्लेट झाकायचं आहे आणि एखादा मिनिटभर हा मसाला शिजवून घ्यायचा आहे, म्हणजे छान अशी ग्रेव्ही येते त्याला. तर मसाला सर्व परतून शिजवून झालेला आहे. याच्यामध्ये राहिलेलं 1.5 ग्लास गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. यामध्ये आता जे आपण अंडे उकडून घेतलेले आहेत ते टाकायचं आहे. गॅस मिडियमवरती करायचं आहे आणि एक 5 ते 6 मिनिट तरी. व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल लगेचच तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळून जाईल. तर अशा प्रकारे आपले अंडा करी तयार आहे. हे काढून घेते. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.